छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आणि त्यांचे समर्थक संतापले. आता टायर देखील जाळू लागले. मराठा समाजाच्या विरोधात भुजबळ यांनी घेतलेली भूमिका त्यांना नडली की मुलाला विधान परिषदेत पाठवले असताना पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये झालेली बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणं ही कारणं आहेत की काय? संजय राऊत म्हणतात शरद पवार यांना भुजबळांनी सोडलं, त्यामुळं छगन भुजबळ आता कर्माची फळं भोगत आहेत. मित्रहो नमस्कार. लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अनेक जुने जाणत्या नेत्यांना डच्चू दिला गेला. नव्या चेहऱ्यांना नव्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं, पण ज्यांना डावललं गेलं ना त्यांची नाराजी असणं देखील तितकं स्वाभाविक आहे. हो, त्यांचे समर्थक संतापणं हे देखील तितकं स्वाभाविक नाही का? पण सर्वाधिक चर्चा जी होऊ लागली आहे ना ती मात्र छगन भुजबळ यांची. शरद पवार यांनी भुजबळ यांना सगळं काही दिलं होतं, तरीही हे छगन भुजबळ अजित पवार यांच्यासोबत गेले. आता अजित पवार यांनीही त्यांना अलगदपणे बाजूला सारलं. बघा, हमखास मंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होतं, त्या छगन भुजबळांना अकस्मात डच्चू दिला गेला. बघा, सामाजिक लढाईला हवे असलेले भुजबळ मंत्रिमंडळासाठी मात्र नकोसे ठरले. मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे भुजबळ नाराज झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही टायर जाळून निषेध केला. पण आता टायर जाळून तरी उपयोग काय आहे? हो, या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. बघा, मागील 3 दशकावरून अधिक काळ राज्याचं राजकारण गाजवणाऱ्या भुजबळ यांना अजित पवार यांनी किती सहजपणे दूर ठेवलं का? त्याच्याच तर चर्चा आता जोरानं होऊ लागलेल्या आहेत. राजकारणामध्ये उधाण आलेलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षापासून छगन भुजबळ यांची पकड राहिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नाशकातले मोठे प्रकल्प, विकास कामं, साहित्य सांस्कृतिक उपक्रम या सगळ्यामध्ये छगन भुजबळ हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. पहिल्या फळीचे नेते म्हणून त्यांचं मंत्रिपद निश्चित मानलेलं जात होतं, मात्र ऐनवेळी त्यांना डच्चू देण्यात आला. पण हे का घडलं असावं? पक्षाकडून तर नेमकं कारण देण्यात आलेलं नाही आणि दिलं तरी ते कितपत खरं असेल हा भाग वेगळा. आता बघा, छगन भुजबळ आधी जेलवारी करून आले. तुरुंगातून बाहेर आल्यावर आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीतही ते मंत्री बनले. मात्र राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भुजबळांचं नाव घेतलं तरी मराठा समाज खवळून उठत होता. आजही मराठा समाज भुजबळ यांच्यावर प्रचंड चिडून आहे. अगदीच चीड आणणारी विधानं भुजबळ यांनी केलीही होती. हो, एकांगी कार्यक्रम सुरू होता त्यांचा. फडणवीस यांना खुश करण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केला होता. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात वारंवारी शाब्दिक फैरी झडत राहिल्या. त्यातून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यावेळी भुजबळांच्या राजीनाम्याची ही मागणी होत होती. मात्र अजित पवार हे भुजबळांच्या पाठीशी ठाम राहिले आणि त्यामुळं भुजबळांचं मंत्रिपद कायम राहिलं. परंतु आता या नव्या सरकारमध्ये मात्र अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश केलेला नाही. मराठा आरक्षणावेळी घेतलेली आक्रमक भूमिका हेच भुजबळांच्या गच्छतीचं कारण ठरले आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. छगन भुजबळ यांना डच्चू दिल्यामुळं मराठा समाज खुश झालेला आहे, तर साहजिकच ओबीसी समाज नाराज झाला आहे. छगन भुजबळ यांना त्यांच्या नाशिक जिल्ह्यामधून ही मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा होती. कारण जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे नरहरी झिरवाळ, नितीन पवार, झालंच तर ते हिरामण खोसकर असे 3 आदिवासी आमदार आहेत. त्यामुळं बघा, आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी झिरवाळ यांना मंत्रिपद देणं क्रमप्राप्त होतं. तिकडं दुसरीकडे माणिकराव कोकाटे हे 5 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांना अजित पवार यांनी
सिन्नरमध्ये झालेल्या सभेत बघा मंत्रिपदाचं जाहीर आश्वासन दिलेलं होतं, त्यामुळे तो शब्द पाळण्यासाठी कोकाटे यांना मंत्रिपद देणं अजित पवारांसाठी गरजेचं बनलेलं होतं. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातून आणखी एक मंत्रिपद दिलं तर प्रादेशिक समतोल राखणं कठीण गेलं असतं. त्यामुळे अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद न देण्याचा निर्णय झाला असावा कदाचित, अशा प्रकारच्या शक्यता व्यक्त होत आहेत. काही असो, छगन भुजबळ समर्थकांना तर हा मोठा धक्का बसलेला आहे. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलाला विधान परिषदेत पाठवलेलं असतानाही पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये झालेली बंडखोरी, चौकशीत अडकलेली काही प्रकरणं, या सगळ्या गोष्टीचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याशी जोडला जात आहे. छगन भुजबळांची ही नाराजी दूर करण्यासाठी आता त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचं देखील बोललं जात आहे. अशी गाजरं तर राजकारणामध्ये भरपूर असतात. मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळं मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यालाही भुजबळ उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी जाहीर नाराजी त्यावेळेला पहिल्या दिवशी काहीही व्यक्त केलेलं नाही, पण पहिल्या दिवसापासून त्यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत. भलेही आता भुजबळ यांना काही शब्द दिला जाईल, काही आशा दाखवली जाईल, पण बूंद से गई वो हौद से नहीं आती ना हो. भुजबळ यांना कशासाठी डच्चू दिला असेल? त्यांना डच्चू दिला हे योग्य झालं की अयोग्य? भुजबळ यांचा हा सर्वात मोठा अपमान झाला आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.